सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 16 आणि ओवी क्रमांक 265 पासून आता सुरुवात करूया. श्लोक अहम क्रतुरहम यज्ञः स्वाधाहमहमौषधम मंत्रोहमहमेवाज्यमहम अग्निरहम हुतम. अर्थात मी कृतू यज्ञ म्हणजे एक प्रकारचे वेदोक्त कर्म आहे. मी वैश्वदेवादी स्मार्थ कर्म आहे. मी पितरांना दिलेले अन्न आहे. तांदूळ गहू इत्यादी धान्य ज्यापासून होते ते औषधी किंवा प्राणाकडून खाल्ले जाणारे जे अन्न ते औषध मी आहे. मंत्र मी आहे. मीच आज्य म्हणजे घृतादी हवी आहे. मीच अग्नी आहे. मीच हवन कर्म आहे. तोची जाणीवेचा जरी उदय होय तरी मुद्दल वेदू मीची आहे आणि तो विधानाते जयाविये तो क्रतुही मीची. त्याच ज्ञानाचा उदय झाला असता मुख्य वेद मीच आहे. त्यात विधी अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतूही यज्ञ मीच. मग तया कर्मापासून बरवा जो सांगो पांगू आघवा यज्ञो प्रकटे पांडवा तोही मी गा. मग हे पांडवा त्या कर्मापासून प्रकट होणारा जो यथाविधी यज्ञ तोही मीच आहे. स्वाहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रू मी हवी. देवास हवी देण्याचा मंत्र मी. पितरासही हवी देण्याचा मंत्र मी. सोमवल्ली वगैरे नाना प्रकारच्या औषधी मी. घृत मी. समिधा मी. मंत्र मी आणि होमद्रव्य सुद्धा मीच. होता मी हवन कीजे तेथ अग्नी तो स्वरूप माझे आणि कहुतकू वस्तू जे जे तेही मीचे. ऋत्वीच मी. ज्यात हवन करावयाचे तो अग्नीही माझे स्वरूप आहे आणि अग्नीत हवन करण्याच्या ज्या ज्या वस्तू त्याही मीच आहे. श्लोक 17 पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरेव च. अर्थात मी या जगाचा जनक आहे, जननी आहे, प्राण्यांना कर्मफल देणार आहे, पित्याचा पिता आहे, ब्रह्मादी ज्ञेय वस्तू मी आहे, पावन करणारी यज्ञ यागादी पुण्यकर्म मी आहे, प्रणव मी आहे, ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद मी आहे. पै जयांचे अंगसंगे इये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा. हे पहा, ज्याच्या अंगसंगाने अष्टांग प्रकृती ही जगास प्रसवते तो जगतपिता मी. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माताही होय. अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष असतो त्याप्रमाणे स्थावर जंगमाची माताही मी. आणि जहाले जगत जे थर आहे जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचुनी नोहे आन निरुते. आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणी राहते व ज्या योगाने प्राणीमात्रांचे रक्षण होते ते निसंशय माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. इये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयासिया अमनमनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. प्रकृती व पुरुष ही दोनही ज्याच्या अंतकरणोपाधिरहित स्वरूपात म्हणजे निर्गुण स्वरूपात उत्पन्न होतात तो या त्रिभुवनात विश्वाचा आजा मीच. आणि आघवे या जाणणे याची या वाटा जया गावा येती गा सुभटा वेदांची या चोवटा वेद्य जे म्हणिजे. अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावात येऊन मिळतात व चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात, जेथ नाना मता बुझावणी जाहली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळो आली जे पवित्र म्हणिजे. ज्या ठिकाणी पुष्कळ प्रकारची मते ऐक्यतेस आली, शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली असे जे स्थान त्याला पवित्र असे म्हणतात. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे गा भुवन जो ओंकारू तोही मी गा. हे पहा, ब्रह्मबीजाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर त्याचे मंदिर जो ओंकार तोही मीच होय. जया ओंकाराची ये कुशी अक्षरे होती औंकारेसी
जिये उपजत वेदैसी उठली तिन्ही. ज्या ओंकाराच्या पोटी अ, उ व म, अकार, उकार व मकार अशी 3 अक्षरे उत्पन्न होतात व जी उपजल्याबरोबर 3 वेद उत्पन्न झाले. म्हणून ऋग्यजुः सामो हे तिन्ही म्हणे मी आत्मारामो, एवं मीची कुलक्रमो शब्द ब्रह्माचा. म्हणून ऋक, यजु व साम हे तिन्ही वेदही मीच. याप्रमाणे वेदाची वंशपरंपराही मीच होय, असे श्रीकृष्ण म्हणाले. श्लोक 18. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुरत प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमवयम्. अर्थात कर्माचे फल मी आहे, कर्मफल देऊन पोषण करणारा मी आहे, सर्वांचा स्वामी मी आहे, प्राण्यांनी केलेले व न केलेले पुण्य पापादी पाहणारा मी आहे, सर्व प्राण्यांचे निवासस्थान मी आहे, रोगाधिकांच्या योगाने आर्त होऊन शरण आलेल्या भक्तांची आर्तीपीडा नाहीशी करणारा मी आहे, उलट उपकाराची अपेक्षा न करिता उपकार करणारा मी आहे, जगाचा उत्पादक, जगाचा संहार करणारा, जगाची स्थिती करणारा, कर्मफलांचा निधी व जगाचे अक्षय बीज मी आहे. हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी. हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्या आत भरलेले आहे, ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते ते उत्तम स्थान मी आहे. आणि जयाचे प्रकृती जिये जेणे अधिष्ठिली विश्वविये जो येऊनी प्रकृती इये गुणाते भोगी. आणि ज्यामुळे ही प्रकृती वाचते, ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते व जो प्रकृतीच्या स्वाधीन होऊन सत्व, रज व तम या गुणांचा उपभोग घेते, तो विश्वश्रियेचा भरता मीची गा पंडुसुता मी गोसावी येथ समजता त्रैलोक्याचा. तो विश्वलक्ष्मीचा पती मीच आणि अर्जुना सर्व त्रैलोक्याचा स्वामीही मीच. आकाशे सर्वत्र वसावे वायुनी नाव भरी उगे नसावे पावके दाहावे वर्षावे जळी. आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायूने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टी करावी, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वी या भूते वाहावी ही आज्ञा माझी. पर्वतांनी आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार वाहावा ही आज्ञा माझी आहे. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळिता. मी बोलविल्याने वेद बोलतात, मी चालविल्याने सूर्य चालतो, सर्व जगाचा चालक जो प्राण तोही मी हलविल्याने हलतो. मी याची नियमी लासांता काळू ग्रासी तसे भूता इये म्हणी आगते पांडुसुता सकळे जयाची. आणि मीच आज्ञा दिली असता भूतांना काळ ग्रासतो. अर्जुना, याप्रमाणे मी सर्व ज्याची आज्ञाधारक असून आपापली कामे करीतात, जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. असा जो समर्थ तो जगाचा नाथ मी व आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी असून साक्षीभूत असणारा तोही मीच. इही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपांचाही ओल्हावा आपणची जो. हे पांडवा, याप्रमाणे या नामरूपात जो सर्वत्र भरलेला आहे आणि जो आपणच नामरूपांचाही जिव्हाळा आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ ऐसे निवसवी तसे सखळ तो निवासू मी. ज्याप्रमाणे लाटा पाण्यातच उत्पन्न होतात आणि लाटातही पाणी असते, त्याप्रमाणे जग माझ्यात व मी जगात आहे. अशा प्रकारे जगताचे वसती स्थान मी. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो मला एकनिष्ठपणे शरण येतो त्याला जन्ममरणांपासून मी मुक्त करीतो. म्हणून शरणागताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे. मीची एक अनेकपणे वेगळा लेनी प्रकृती गुणे जीत जगाचे नी प्राणे वर्तत असे. प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणांनी मी एक असून
अनेकपणाने जगातील प्राणीमात्रात प्राणरूपाने जिवंत असतो. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भल तेथ बिंबे सविता, तैसा ब्रह्मादी सर्वांभूता सूरध तो मी. ज्याप्रमाणे हा समुद्र किंवा डबके असे न म्हणता सूर्य वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत प्राणीमात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच. मीची गा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा, सृष्टी क्षय प्रभवा मूळ ते मी. हे पांडवा, या त्रिभुवनाचे जीवन मीच आणि उत्पत्ती स्थिती व लय या तिन्ही अवस्थास कारणही मीच. बीज शाखांते प्रसवे, मग ते रुखपण बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. बीजापासून वृक्ष शाखा उत्पन्न होतात, पुढे ती झाडेच बीजात समावेश पावतात. त्याप्रमाणे आदिसंकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ती होऊन पुन्हा ते जग आदिसंकल्पातच लय पावते. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासनारूपू, तया कल्पांती जेतस निक्षेपू, होय ते स्थान मी. असे अव्यक्त वासनारूप जगाचे बीज जो संकल्प, त्याचा कल्पांती जेथे लय होतो ते स्थान मीच. ये नाम रूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, जै आकारू नाही. जेव्हा निराकार स्वरूप प्रकट होते तेव्हा ही सर्व नाना रूपे लय पावतात, वर्ण व्यक्ती नाहीशा होतात व जातींचे भेदही राहत नाहीत. तै संकल्प वासना संस्कार, मागवते रचावया चराचर, जेथ राहुनी असती अमर, ते निधान मी. तेव्हा पुन्हा जग निर्माण करण्याकरिता संस्काररूप वासना शक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात ते ठिकाणही मीच.